यानंतर आपण वळूयात पुढच्या बुलेटिनकडे, पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवरती हल्लाबोल केला। गुरुवारी झालेली शिष्टमंडळाची चर्चा फक्त सगळे सोयरे या शब्दावरती निष्फळ ठरली। मात्र यावरती आता जरांगेंनी पुन्हा एकदा भाष्य करून सरकारला कोंडीत पकडलंय। सरकारनं सोयरे हा शब्द दिला होता, त्यात माझी काय चूक असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला। सगळं दुसरीकडे मनोज जरांगे पाटील 24 डिसेंबरच्या डेडलाईनवरती ठाम आहेत आणि सरकारनं थोडं संयमानं घ्यावं। आमचं आंदोलन शांततेतच होणार असल्याचं जरांगे म्हणाले। सध्या राजकारणात तत्वनिष्ठता राहिलेली नाही। हल्ली कुठली व्यक्ती कधी कुठल्या पक्षात जाईल याची काही शाश्वती नाही। सध्या सगळेच संधी साधू आहेत, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी टिप्पणी केली। हे असंच सुरू राहिलं तर लोकशाही व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली। साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावरती इंडस्ट्रियल एक्स्पो 2023चं उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडलं। यावेळी एक्स्पोमध्ये असणाऱ्या इंडस्ट्रियल स्टॉलची पाहणी करून त्यांनी माहिती घेतली। या पाहणी दरम्यान एका स्टॉलवरती ट्रॅक्टरची पाहणी करत असताना मंत्री शंभूराज देसाई स्वतः ड्रायव्हर सीटवरती बसून स्टेअरिंग हाती घेतलं आणि भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना बाजूला असलेल्या सीटवर बसवलं। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 150 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आलं। कोर्टानं सुनील केदार, केतन शेठ, अशोक चौधरी या तिघांसह आणखी तिघे रोखे दलाल अशा एकूण 6 जणांना दोषी ठरवले, तर इतर तिघांना निर्दोष जाहीर केले। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शनं तसंच आंदोलनं करण्यात आली। संसदेच्या सुरक्षेवरून 143 खासदारांचं निलंबन केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होतं। यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सामील झाले होते। गोखले इन्स्टिट्यूटला मराठा आरक्षण सर्वेक्षणाचं काम देण्यास मनसेनं कडाडून विरोध केलाय। गोखले इन्स्टिट्यूटवरती भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानं त्यांना काम देऊ नये, यासाठी मनसेनं राज्य मागासवर्ग आयोगाला पत्र लिहिलंय। कोल्हापुरात नियमित कचरा उचलला जात नसल्यानं रामानंद नगर परिसरातील नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केलं। यावेळी मी कचरा खातो अशा आशयाचे फलक लावत प्रशासनाचा निषेध करण्यात आला। दारुडा या शब्दावरती बंदी आणा आणि 31 डिसेंबर मद्यप्रेमींचा दिवस घोषित करा, अशी मागणी कर्नाटक मद्यप्रेमी संघर्ष समितीने केली आहे। कर्नाटक अधिवेशनामध्ये त्यांनी ही मागणी मांडली। मद्य विक्रीतून येणाऱ्या नफ्यातून 10% अनुदान मंजूर करून मद्यपींसाठी विशेष भवनाची उभारणी करा, अशी मागणी करण्यात आली। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी धुडगूस घातला। विजापूर जिल्ह्यामध्ये रात्री उशिरा विजापूरकडून बारसागुडाला जाणाऱ्या बसमधून प्रवाशांना खाली उतरवून बसेस जाळल्या। रात्री उशिरापर्यंत हा पूर्ण मार्ग बंद होता। आजूबाजूच्या परिसरात त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। आज माओवाद्यांनी भारत बंदचं आवाहन केलंय। अलीकडेच माओवाद्यांनी केलेल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर अतिसंवेदनशील भागात पोलिसांचं विशेष कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस सतर्क झालेत। सांगलीमध्ये एका वयोवृद्ध दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली आहे। ताप, खोकला अशी लक्षणं असल्यानं त्यांची चाचणी करण्यात आली। सांगलीत देखील कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळल्यानं आरोग्य प्रशासन सतर्क झालंय। राज्यातील धरणांमधला पाणीसाठा 65% घसरल्यानं पाणी संकट ओढवलंय। कमी पावसामुळे 2994 धरणांमधील पाणीसाठा 86% गुरुवारपर्यंत 65% कमी झाला। गेल्या वर्षी याच दिवशी शून्य पाण्याच्या टँकरची संख्या आता 440 झाली आहे।